जरांगे नावाचा एक माणूस या महाराष्ट्रामध्ये दोड समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ना त्या कारणानं गेल्या अनेक दिवसापासून करतोय। त्या नवनाथ दौड पाटील या कैलास बोराडे नावाच्या तरुणाच्या त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, त्यामधला मुख्य आरोपी आहे आणि त्याचा फोटो आपल्या जरांगेंबरोबर आहे। तो त्यांचा राईट हँड आहे, त्याची कायम इन्व्हॉल्वमेंट त्यांच्या बरोबर आहे। मग त्यांचा फोटो त्यांच्या बरोबर आहे म्हणून त्यांना आरोपी करा असं मी म्हणणार नाही, किंवा कैलास बोराडेचा गुन्हेगार त्याला त्या पद्धतीने जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी त्याचीही जात मी बोलणार नाही। पण कैलास बोराडेला न्याय मागायचा का नाही, आणि कैलास बोराडेला जर आम्ही न्याय मागत असू, कैलास बोराडेला न्याय मागत असताना आम्ही रस्त्यावरची लढाई लढत असताना कायद्याच्या सभागृहामध्ये गोपीचंद पडळकर, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार चिमणरावजी भुजबळ यांनी ज्यावेळी हा प्रश्न उपस्थित केला आणि फोटो दाखवले, त्यावेळी आज जरांगे नावाच्या माणसानं त्या कैलास बोराडेवरती दारू पिल्याचे आरोप केले। तो महादेवाच्या नंदीला वेगळ्या पद्धतीनं अश्लील चाळे करतोय असे आरोप केलेले। आता माझा प्रश्न या महाराष्ट्रातल्या मीडिया समोर, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आहे की फुल पॅन्टवर असणं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आराधना, एक अशिक्षित मजूर, एक गावातला भोळसर असणारा मजूर ज्याला कैलास बोराडेला महाकाल म्हटलं जातं, हे मंदिर आहे त्या अनवाळ गावातलं शेतामध्ये मंदिर आहे, त्याच्या घरापासून जवळ आहे आणि हा महादेव भक्त आहे आणि हा पॅन्ट वरती जाऊन त्या महादेवाची भक्ती करतोय। ती भक्ती कोणत्या प्रकारची हे मला सांगता येणार नाही, पण मी ती वस्तुस्थिती जाणून घेतलेली आहे। तर आज जरांगेंनी त्याच्यावरती आरोप केलेत की मी कट्टर हिंदूवादी आहे आणि मी असले अश्लील चाळे करणाऱ्या, दारू पिणाऱ्या माणसाला शिक्षा दिली गेली पाहिजे। तिथं विटंबना झालेली आहे आणि तो अर्धनग्न अवस्थेत तिथं गेलेला आहे। माझी मीडियाला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तो कैलास बोराडे नावाचा माणूस तिथं गेला होता, हे सत्य असलं तरी त्या माणसानं कुठलाही अश्लील हावभाव केलेला नाही, कुठल्याही महिलांना शिवीगाळ केलेली नाही, कुठल्याही प्रकारचं समाज विघातक कृत्य केलेलं नाही।